अधिक मास 2026 धोंड्याचा महिना. अधिक मासात म्हणजे धोंड्याच्या महिन्यात आईची ओटी का भरायची? जर विधवा आई असेल तर मग ओटी भरावी का? आमचे वडील वारले आहेत. आई विधवा आहे. म्हणजेच विधवा आई असेल तर मग अधिक मासात ओटी भरली तर चालते का? किंवा मग तुम्ही स्वतः एक विधवा आहात तर मग तुम्ही आईची ओटी अधिक मासामध्ये म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये भरू शकतात का? किंवा मग तुम्ही स्वतः सौभाग्यवती आहात आणि आई विधवा आहे तर मग अशा वेळी काय करावं? किंवा मग तुम्ही स्वतः विधवा आहात आणि आई सौभाग्यवती आहे तर मग अशा वेळी अधिक मासामध्ये धोंड्याच्या महिन्यामध्ये तुम्ही आईची ओटी भरू शकतात का? हे चालतं का? अधिक मासामध्ये मग अशा वेळी काय करावं? काय टाळावं? ओटीमध्ये कोणत्या वस्तू द्यायच्या आहेत? ही एक गुप्त वस्तू आईला आवर्जून द्यायची आहे. ओटी कोणत्या दिवशी भरायची आहे? ओटी भरताना ही चूक टाळा. तर कोणत्या चुका करणे टाळावे हे सर्व सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, अधिक महिना लवकरच चालू होणार आहे. तर या महिन्याला आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये आणि आपल्या खास करून महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्व आहे. गुढीपाडव्यापासून आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात झालेली आहे. यंदा 2026 मध्ये अतिशय पवित्र अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना देखील याला म्हणतात तर हा आलेला आहे. तर धोंड्याचा महिना भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असून हा महिना अत्यंत पवित्र व शुभ मानला जातो. अधिक मासाला धोंड्याचा महिना, मलमास, पुरुषोत्तम मास असं देखील म्हणतात. आणि मला सर्वात जास्त तुमचा विचारला जाणारा प्रश्न व तुमच्या मनामध्ये देखील पडलेला प्रश्न तुमचा हा की विधवा आई असेल तर मग अधिक मासामध्ये ओटी भरावी का? आणि मग तुम्ही स्वतः एक विधवा आहे म्हणजे विधवा असाल तर मग तुम्ही आईची ओटी भरू शकतात का? आणि तुम्हाला सर्वात जास्त पडणारा प्रश्न विधवा आई असेल तर अधिक मासामध्ये ओटी भरावी का? सर्वात जास्त मला विचारला जाणारा प्रश्न आहे. तर मी याचं उत्तर तुम्हाला आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. कोठेही व्हिडिओ स्किप करू नका व मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा व व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व कमेंट बॉक्समध्ये तुमच्या आईचं नाव नक्कीच लिहायचं आहे, जिने तुम्हाला 9 महिने आपल्या पोटामध्ये वाढवलं आहे, तुम्हाला जन्म दिला आहे आणि हे जग दाखवलं आहे. अगदी फुलाप्रमाणे तुम्हाला जपलं आहे, तुमचा सांभाळ केला आहे आणि एक चांगली व्यक्ती होण्यासाठी तुम्हाला खूप चांगले संस्कार देऊन स्वतःच्या पायावरती तुम्हाला उभं केलं आहे. त्या आपल्या आईचं नाव प्रत्येक मैत्रिणीने कमेंट बॉक्समध्ये प्रत्येक जणीने आपल्या आईचं नाव नक्कीच लिहा. तर अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी भरताना मुलीने आईसाठी ही एक महत्त्वाची वस्तू आवर्जून घ्यायची आहे. तर आपल्या आईसाठी ही वस्तू अधिक मासामध्ये एक कर्तव्य म्हणूनच प्रत्येक मुलीने हे घ्यायचीच आहे. ओटीमध्ये आणखीन एक वस्तू मी तुम्हाला गुप्त वस्तू सांगणार आहे. तर ती वस्तू आपल्याला आपल्या आईच्या ओटीमध्ये आवर्जून आपल्या आईला द्यायची आहे. हे सर्व सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. असेच माहितीपूर्ण व नवनवीन धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व तुम्ही आपल्या मराठी रोहिणी किचन चॅनलवरचा एकही व्हिडिओ पाहायचा विसरणार नाहीत, म्हणजेच व्हिडिओ पाहायचा मिस करणार नाहीत. तर बघा मैत्रिणींनो, यंदा 2026 मध्ये अधिक मास धोंड्याचा महिना आलेला आहे.
तर अधिक महिना म्हणजे धोंड्याचा महिना आपल्या महाराष्ट्रात मध्ये म्हणतात. तर 17 मे 2026 या दिवसापासून सुरू होणार आहे आणि समाप्ती 15 जून 2026 या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे. अधिक मास धोंड्याचा महिना हा दरवर्षी येत नाही, तर तो 3 वर्षांनी येतो. हा संपूर्ण महिना भगवान श्री हरी विष्णू यांची मनापासून भक्ती उपासना करण्यासाठी हा महिना अत्यंत शुभ व पवित्र मानला जातो. तर मैत्रिणींनो, अधिक मासात सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या आईची ओटी भरणं. प्रत्येक मुलीने या अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी जी आहे तर ती नक्कीच भरायची आहे. कारण या महिन्यात आईची ओटी भरायला खूप जास्त धार्मिक महत्त्व आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे. त्याचप्रमाणे तिने आपल्याला जन्म दिला आहे आणि हे जग दाखवलं आहे. तिच्या उपकाराची वरुणांची जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे. ते आपल्या आईची ओटी भरणं, तिचा मान सन्मान करणं हे देखील प्रत्येक मुलीने कर्तव्य म्हणूनच हे शुभ कार्य आईची ओटी भरणे हे अधिक महिन्यामध्ये आवर्जून केलंच पाहिजे. आपल्या जन्मदात्या आईच्या ऋणांची जाणीव ठेवणं, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि तिला दीर्घायुष्य लाभो, जन्मोजन्मी मला हीच आई मिळावी यासाठी भगवंताकडे प्रार्थना करणं हा मुख्य उद्देश आईची ओटी भरण्यामागे आहे. अगदी लहानपणापासून आपली सर्व हौस, आपल्या सर्व आवडीनिवडी आपली आई जपत असते. आपल्याला लहानाचं मोठं करत असते आणि आपण सदैव आनंदामध्ये राहावं यासाठी ती नेहमी प्रयत्न करत असते. कोणतेही दुःख आपल्या वाटेला येऊ नये हा तिचा अट्टास असतो. यासाठी आपली आई वाटेल ते करत असते. सर्वापेक्षा जास्त काळजी आपली आई आपली घेत असते. तसं बघितलं तर आपण काही अशा खास वस्तू आहेत ज्या आपल्या आईसाठी घेत नाही. याउलट प्रत्येक आई आपल्या मुलीसाठी काही ना काही करत असते आणि तिचे उपकार फेडण्यासाठी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये आईची ओटी जी आहे तर ती आवर्जून भरायची आहे. आपल्या ज्योतिष शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की अधिक महिन्यात आईला केलेलं दान हे थेट भगवंताकडे पोचतं असं म्हटलं जातं. आता या अधिक महिन्यात आईची ओटी कोणत्या दिवशी भरावी, तर अधिक महिना सुरू झाल्यापासून ते अधिक महिना संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी आईची ओटी जी आहे तर ती जाऊन भरू शकतात. परंतु तुम्हाला शक्य असेल तर या अधिक महिन्यामध्ये तुम्ही आईची ओटी मंगळवारी किंवा शुक्रवारी भरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. कारण आपण देवीची ओटी देखील मंगळवारी किंवा शुक्रवारी भरत असतो आणि आपली आई ही देखील देवीपेक्षा कमी नाही. म्हणून तुम्हाला शक्य असेल तर या अधिक महिन्यामध्ये तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी आईची ओटी आपल्या भरू शकता. परंतु या 2 दिवशी तुम्हाला शक्य झालं नाही, काही अडचण आली, तर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही कधीही ओटी भरू शकता. कोणत्याही दिवशी जाऊन तुम्ही तुमच्या आईची ओटी जी आहे तर ती भरू शकता. आता तुम्ही म्हणाल हे सर्व ठीक आहे, आईची ओटी भरायची, कोणत्या दिवशी भरायची, काय करायचं काय नाही हे सर्व सांगितलं. पण आमची आई विधवा आहे, आमच्या वडिलांचं निधन झालं आहे, म्हणजे वडील वारले आहेत, आई विधवा आहे, तर मग विधवा आईची ओटी भरावी का? किंवा तुम्ही स्वतः विधवा असाल, मग अशा विधवा महिलांनी आईची ओटी भरावी का? काय करावे? प्रत्येक मैत्रिणीच्या मनामध्ये जर हा प्रश्न निर्माण होत असेल तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला पडलेला पहिला प्रश्न जो आहे तर तो की आमची आई विधवा आहे, तर मग आम्ही विधवा आईची ओटी भरू शकतो का? तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये विधवा स्त्रियांना हळदी कुंकू लावलं जात नाही किंवा मग त्यांची ओटी देखील भरत नाहीत. त्यामुळे तुम्ही विधवा आई जर तुमची असेल तर तुम्ही अधिक मासामध्ये ओटी तर भरू शकत नाही. पण याचा अर्थ असा नाही की अधिक मासामध्ये तुम्ही
आपल्या आईसाठी काहीच करू शकत नाही, तर बघा मैत्रिणींनो, आपण आईची ओटी तर भरू शकत नाही, पण काही हरकत नाही. पण आपल्या आईसाठी अधिक मासामध्ये आपण एक छानशी सुंदर आईच्या आवडत्या रंगाची साडी आईला घेऊन देऊ शकता किंवा एखादी भेटवस्तू आईला देऊ शकता. मग या भेटवस्तूमध्ये तुमच्या आईला कोणती वस्तू सर्वात जास्त प्रिय आहे, आईच्या आवडीप्रमाणे तुम्ही ती वस्तू घेऊन देऊ शकता. आता प्रत्येकाच्या आईची आवड वेगवेगळी असते आणि आपल्या आईची जी काही आवड असते ती प्रत्येक मुलीला ती माहीतच असते. कारण प्रत्येक मुलगी ही आपल्या आईच्या अगदी जवळची मैत्रीण देखील असते. त्यामुळे आपल्याला आपल्या आईची आवड ही माहीतच असते. तर बघा मैत्रिणींनो, आपण आईची म्हणजे आपल्या आई जर आपली विधवा असेल तर आपण आईची ओटी तर भरू शकत नाही, पण आईला तिच्या आवडीच्या रंगाची साडी नक्कीच घेऊन देऊ शकतो. मग आपली आई खूप दिवसापासून जर एखादी वस्तू तिच्या मनामध्ये आहे घ्यायची, पण ती काही कारणाने घेऊ शकलेली नाही, अशी देखील एखादी वस्तू आपण तिला घेऊन देऊ शकतो. किंवा आईला एखादा छंद असेल, आईला एखादी आवड असेल, तर ती देखील वस्तू तुम्ही घेऊन देऊ शकता. तर बघा, अधिक महिन्यामध्ये जर विधवा आई असेल तर मग तुम्ही आईला एक छानशी साडी गिफ्ट म्हणून देऊ शकता. मग अशा वेळी आईला पाटावरती बसून तुम्ही आईला साखर भरवू शकता, आईला नमस्कार करू शकता. कारण आपल्या आईने आपल्यासाठी आयुष्यभर खूप काही केलेलं असतं आणि तिच्याबद्दलची थोडीशी कृतज्ञता आणि तिचा मानपान करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण बघा, विधवा होणं हा काही शाप नाही. आता ते दुर्दैव आहे, दुर्भाग्य आहे जे आपल्या आईच्या वाटेला आलेलं आहे. त्यात आपल्या आईचा काही दोष नसतो. त्यामुळे एक मुलगी म्हणून आपण आपल्या आईसाठी एवढं तर नक्कीच करू शकतो किंवा नक्कीच करा. तर मैत्रिणींनो, तुमचा दुसरा जो प्रश्न होता, जो प्रत्येकीलाच पडतो, तर तुमचा प्रश्न असा होता की तुम्ही स्वतः एक विधवा आहात, तर मग मी स्वतः एक विधवा आहे, तर मग मी ओटी आईची भरू शकते का? तर बघा मैत्रिणींनो, तुम्ही एक विधवा असाल तर तुमची आई सौभाग्यवती आहे. मग अशा वेळी काय करायचं? तर बघा, अधिक महिन्यामध्ये जर तुम्हाला खूप इच्छा असेल तुमच्या आईची ओटी भरण्याची आणि तुम्ही विधवा असाल आणि आई सौभाग्यवती आहे, मग अशा वेळी तुम्ही आईची ओटी तुम्ही स्वतः तर भरू शकत नाही. पण जर तुमची मुलगी असेल किंवा तुमची मोठी बहीण असेल किंवा लहान बहीण असेल, त्या सौभाग्यवती असतील किंवा तुमची मुलगी अविवाहित असेल किंवा विवाहित असेल किंवा तुमच्या एखाद्या जाऊबाई असतील, त्यांच्या हातून तुमच्या आईची ओटी तुम्ही अधिक मासामध्ये भरू शकता. तर मग अशा वेळी काय करायचं? तुम्ही आईसाठी ओटी भरण्यासाठी जे काही मी सांगितलेलं आहे ते सर्व साहित्य तुम्ही स्वतःच्या खर्चाने सर्व स्वतः खरेदी करून आणायचं आहे आणि तुमची मुलगी, जाऊबाई, मोठी बहीण यांच्याकडून तुम्ही आईची ओटी अधिक मासामध्ये भरू शकतात. तुम्ही आईसाठी जोडवी देखील खरेदी करू शकता आणि त्यांच्या हातून तुम्ही त्यांना म्हणजेच आपल्या आईला देऊ शकता. तुमच्या आईची ओटी जरी तुम्ही स्वतः भरू शकत नसाल तरी तुम्ही आईसाठी एखादी आणलेली छानशी सुंदरशी साडी आईच्या हातामध्ये देऊ शकता. आपल्या आईला पाटावरती बसून आईच्या तोंडामध्ये तुम्ही स्वतः साखर भरवू शकता, आईचे दर्शन घेऊ शकता, म्हणजेच आईला नमस्कार करू शकता, आईचे आशीर्वाद घेऊ शकता. कारण आपली आई देवापेक्षा कमी नाही. तर अधिक महिन्यामध्ये तुम्ही एवढं तर नक्कीच करू शकता. कारण आईसाठी केलेली कोणतीही छोटीशी गोष्ट थेट भगवंतापर्यंत पोहोचते. त्यामुळे आईला तुम्ही हे अधिक महिन्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं दान तर तुम्ही नक्कीच करू शकता. तर ओटी भरताना मात्र एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, सुनेने सासूची ओटी अजिबात भरायची नाही. कारण की आजकाल सासूंना देखील आई असं बोललं जातं.
कारण सासूच्या ओटीमधील पुत्र जो असतो त्याच्याशी तुम्ही विवाह केलेला असतो, त्यामुळे तुम्ही सासूची ओटी अधिक मासामध्ये भरू शकत नाही. एवढी गोष्ट मात्र आवर्जून लक्षात ठेवा. तर अधिक मासामध्ये आईची ओटी भरताना ओटीमध्ये कोणत्या वस्तू द्यायच्या आहेत ते सर्व सविस्तर जाणून घेऊया. आईची ओटी भरण्यासाठी तुम्हाला तांदूळ, खण, नारळ, ब्लाऊज पीस, सुकामेवा, सौभाग्याच्या वस्तू, हळदी कुंकवाचा करंडा, गजरा, हळदी कुंकू, हिरव्या रंगाच्या बांगड्या, कंगवा आणि यासोबतच तुम्हाला काही गोड पदार्थ किंवा मिठाई सुद्धा घ्यायची आहे. आपल्या आईला ओटीमध्ये द्यायचे आहे. अधिक मासामध्ये अनारशाला खूप जास्त महत्त्व आहे, ज्यामध्ये तुम्ही अनारसे घेऊ शकता किंवा कोणतेही गोड मिठाई घेतली तरी सुद्धा चालेल. अधिक मासामध्ये मुलीने आईला नवीन एखादी साडी घ्यावी. तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही साडी हलकी भारी तुम्ही घेऊ शकता. तर मैत्रिणींनो, उपयुक्त माहिती आवडली असेल व हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व तुमच्या मित्रपरिवारासोबत, बहिणींसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण. जय माता लक्ष्मी. जय पुरुषोत्तम मास. धन्यवाद.